क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। समस्या है रोटी, कपड़ा और मकान। અને मकान सर्वोच्च जरूरी है। रोटी तो मिल रही, कपड़ा भी मिल रहा है, लेकिन जो मकान है, हिंदी बोलो मराठी बोलो, रोटी मिल रही, कपड़ा मिल रहा है, लेकिन मकान आज जो देख रहे हैं आजू बाजू हालात है, जो ना ड्रेनेज प्रॉपर है ना कुछ है। लेकिन स्लम एरिया है, तो ये सबसे पहला मेरा हमेशा वही की वर्ड मेरा रहता है, स्लम एरिया हम सबसे पहला डेवलप करेंगे, क्योंकि उसको जरूरी है वो। तो यह पानी हर इसमें पानी भरता है, उनको जो पानी बारिश में आता है साल में 2-3 बार भरता है, जिसकी वजह से बहुत ये तकलीफ होती है, छोटे छोटे बच्चे। तो सबसे पहला हमारा यही रहेगा कि जो स्लम एरिया है, जो भी भारत नगर है, खाजा नगरी है, उसके लिए सबसे पहले हम डेवलपमेंट पे ध्यान देंगे। और उसके लिए कैसे उनके लिए रीडेवलपमेंट में प्रधानमंत्री आवास योजना से उनको कम से कम प्राइस या फ्री में मिले, ये हमेशा मेरा यही एजेंडा रहेगा और यही कोशिश रहेगी। इकबाल काजी आगे बढ़ो। चुनाव जीतने के लिए क्या रणनीति रची है? चुनाव जीतने के लिए तो रणनीति नहीं, लोग करते हैं, विकास रहता है, लेकिन आप क्या बोले, अल्लाह के करम से मेरे इतने काम हुए ना कि मैंने चुनाव में आने से पहले ही किए, तो उसका जो फल बोले ना अल्लाह ताला देगा। हमने स्कूल में डेवलपमेंट किया है, और गरीबों को ध्यान दिया है, कोरोना में ध्यान दिया है, जब भी उनको तकलीफ आती है मैं खड़ा रहता हूँ, जो कि बिना स्वार्थ के, और अभी भी बिना स्वार्थ के है। मेरे में कोई स्वार्थ नहीं है, मैं और अभी भी मैं स्वार्थ के नहीं ले आया हूँ। ये तो क्या बोले, मेरी खुशकिस्मती है कि हम प्रशांत दादा ने मेरे को बुला के दिया। लोग 400 लोग लाइन में थे, इनमें ही एक ऐसा कैंडिडेट हो जिसको बुलाया कि इकबाल भाई आप टिकट लो। तो मैं वो ऐसा हूँ कि उनका वादा पूरा करूंगा इंशाल्लाह। और आगे मैंने उनको हमेशा ये बोलता हूँ कि पहले मेरे को मेरा जो एरिया है, जितना भी भारत नगर है, खाजा नगरी है, जितने भी एरिया है, तो वो पहले डेवलप करना है। और उनके ये समस्या बड़ी है तो उसको पहले ध्यान दो। आपको जो है ना, जनता ये नहीं देख रही, जात पात नहीं देख रही, कौन खड़ा है सामने फेस देख के कर रही है। और ये जो हमारी टीम है, रेणुका नेटकर है, सारिका भगत है, सतीश पाटिल है, ये सब यंग है और ये यंग टीम है और इसमें काम करने का जोश है। और ये काम करेंगे, मैं जनता को वादा करता हूँ। रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांच्या नेतृत्वात मी एवढे वर्ष काम केलं आणि माझ्या कामाची पोचपावती म्हणून आज मला माझ्यावरती विश्वास दाखवला। मी या साईनगर, बावन बंगला, ठाणा नाका रोड या परिसरात राहिलोय, वाढलोय आणि या ठिकाणच्या समस्या देखील बघितलेल्या आहेत, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। हा संपूर्ण वॉर्ड खांदा कॉलनी पर्यंत आहे, तो खांदेश्वर पर्यंत आहे, कामोट्यापर्यंत आणि इथपर्यंत मोहल्ल्यापर्यंत आहे। माझं लहानपण इथे गेलेलं आहे आणि माझं काम देखील या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे पक्षाने मला जे तिकीट दिलं आणि कदाचित या महिला सक्षमीकरणासाठी माझ्या पत्नीला या ठिकाणी तिकीट द्यावं लागलं, त्याच्यामुळे मी या पक्षाचा खूप आभारी आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, छोटासा कार्यकर्ता असताना मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी शतशः त्यांचा ऋणी आहे। आणि भविष्यात अतिशय चांगलं काम, माझा अर्ध आयुष्य जरी याच्यात लागलेलं आहे पक्षकार्यात, अर्ध आयुष्य अजून पुढे आहे। मी पक्षाचा झेंडा फार फडकवत राहीन आणि सर्व नागरिकांना दिलासा देत राहीन, असं काम या ठिकाणी करीन, असं मला खूप मोठा आहे। आणि प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग देखील आहेत, 2 गाव येतात, मोहल्ला येतो, काही झोपडपट्ट्या येतात, काही चाळी येतात, काही चांगल्या कॉलन्या येतात, मोठमोठ्या कॅम्पस सारख्या कॉलन्या येतात। बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय तर आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते ते आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि परेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांची पुण्याई लाभलेली आहे आम्हाला। चांगलं काम त्यांनी केलं। बघितलं तर प्रभागातले मोठे मोठे रोड कॉन्क्रीट झालेले आहेत, अनेक गटारांच्या लाईन व्यवस्थित झालेल्या आहेत, पाणी जे साचायचं त्यासाठी चांगलं काम या ठिकाणी झालंय। गटार जे झालेले आहेत त्या पार्किंगच्या लेवलला झालेले आहेत, पाण्याच्या समस्या अतिशय दूर झालेल्या आहेत। वीज कनेक्शन तुम्ही बघितलं तर जुन्या जीर्ण वायर ज्या झाल्या होत्या त्या आता अंतर्गत भूमिगत रस्त्यामधून झालेल्या आहेत। असे चांगले समस्या त्यांनी दूर केल्यात, त्यांच्या पुण्याने आम्ही अजून चांगलं काम करू, परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करू। आता 2-3 समस्या ज्या मोठ्या राहिलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला ज्या सांगितल्या की एअरपोर्टचं त्या ठिकाणी काम चालू आहे, आपण बघतोय की दर 5 मिनिटाला विमान समोरून जाते आणि त्या साईडला त्यांची जी रिटर्निंग वॉल झालेली आहे त्याच्यामुळे तिकडचं पाणी आता कदाचित या साईडला येऊ शकतं अशी भीती नेहमी निर्माण होत राहते। परंतु मी लहान असताना देखील याच्यामध्ये चांगलं काम करू शकलेलो आहे। आता या साईडने एक रिटर्निंग वॉल उभी राहील, साधारणतः 1 वर्षाच्या आत त्याचं काम सुरू होऊन
पुढे जाईल. एन्व्हायरमेंटलच्या त्या एनओसीज मध्ये अडकलेला असेल, परंतु आमचा फॉलोअप त्याच्यामध्ये चालू आहे. अशा ज्या काही मेजर प्रॉब्लेम्स आहेत त्या सोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न नेहमी करत राहील. मी सांगतो तुम्हाला की प्रशांत ठाकूर साहेब आहेत ना, त्यांचं जे विजन आहे, त्यांचा जो दृष्टिकोन आहे, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मोठं करणं हे त्यांचा दृष्टिकोन आहे. तसंच पनवेलला जगाच्या नकाशावरती उज्ज्वल करणं हे देखील त्यांचा एक चांगला मोठा दृष्टिकोन आहे. आणि मग एअरपोर्ट येत असताना लोकांची भावना अशी होती की येथे एअरपोर्ट नको, परंतु यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा लोकांची भावना बदलण्यात आली तेव्हा आपल्या ठिकाणी एअरपोर्ट झालेलं आहे. आता तुम्ही बघाल ही परिस्थिती जी दिसते, 30,000 पेक्षा जास्त गाड्या रोज या रस्त्यांवरती दिसतील. रोज या ठिकाणी लोक राहतील, या ठिकाणी लोक जातील, येथे बिझनेस सेटअप करतील आणि त्याच्यामुळे या परिसराचा फार झपाट्याने या ठिकाणी विकास होणार आहे. एअरपोर्ट एखाद्या देशात जेव्हा होतं तेव्हा 1% त्यांची जीडीपी वाढते. आपल्या शहरात आपल्या या वॉर्डाला लागून जेव्हा एअरपोर्ट होतंय तेव्हा या परिसराची देखील चांगली या ठिकाणी वाटचाल होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यांनाच नोकरीची संधी आहे. आम्ही मागे लागलोय, चला नोकरी करायला एअरपोर्टमध्ये. तुम्ही तुमच्या मार्फत देखील सांगतो, कोणाला जर का याच्या पुढे नोकरीची समस्या आहे, इक्बाल काझी साहेब एवढी मोठी कंपनी चालवतात, त्यांना देखील माहिती आहे, त्यांचे सीएफएस आहेत, त्यांच्या गोष्टी आहेत. आमच्याकडे मी स्वतः रोजगार मेळावे घडवलेले आहेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत. आणि अशा ज्या समस्या आहेत, आमचं चांगलं प्लेसमेंट सेल देखील पक्षाचं या ठिकाणी आहे. नेहमी तरुणांना नोकरी देण्यासाठी आम्ही आग्रही असू. नक्की या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.